लातूरमध्ये हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणलेत। मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर आल्यानं प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। सोयाबीन खरेदीला मुदत वाढ द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करण्याची अंतिम मुदत आहे। लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि त्यामुळं सोयाबीनवरच कौटुंबिक स्थिती जी आहे, आर्थिक स्थिती ती शेतकऱ्यांची अवलंबून आहे। आणि सोयाबीन हमीभाव केंद्र जे आहे ते सरकारनं सुरू केलेली त्याची शेवटची तारीख जी आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली होती 31 जानेवारीपर्यंत। मात्र आजपासूनच ही केंद्र जे आहेत ते ठप्प झालेली आहेत, खरेदी सोयाबीनची बंद झालेली आहे आणि त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं हमीभाव केंद्रावरून ही आपली जी ट्रॅक्टर आहेत सोयाबीनच्या पोत्यांनी भरलेली ही सगळी ट्रॅक्टर घेऊन कलेक्टर ऑफिस गाठलेलं आहे। त्यांची मागणी आहे की मुदत वाढ द्या आणि त्याचबरोबर आजपासूनच जी खरेदी बंद झालेली आहे ती तात्काळ सुरुवात करण्यात यावी।